आपण पाहतात माणदेशी न्यूज मान तालुक्यात। नमस्कार, मी विजय टाकणे, माणदेशी न्यूज संपादक। आपण आज पाहणार आहोत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडलं आणि काय बिघडलं, आणि याच्यामध्ये मुख्य विषय असा आहे, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव का झाला। पहिल्यापासूनच आपण बघत आलेलो होतो की माढा लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची होणार आहे असं दिसून येत होतं। सुरुवातीच्या काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आणि यानंतर प्रतिस्पर्धी नाही अशी पहिल्यांदा अवस्था निर्माण झालेली होती। मात्र फार काळ ही गोष्ट टिकली नाही। खरं तर एक महिनाभर अगोदर त्यांना निवडणुकीचं तिकीट मिळून देखील सुद्धा त्यांना हवं ते यश मिळवण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत। याच्या कारणाचा आपण आता थोडासा विचार करणार आहोत। खरं तर यामध्ये काय घडलं होतं आणि काय बिघडलं होतं। खरं तर यामध्ये अशी गोष्ट होती की रणजित नाईक निंबाळकर यांच्याविषयी लोकांच्यामध्ये प्रचंड नाराजी होती आणि या नाराजीमुळे पहिल्यापासूनच जनतेचा त्यांना विरोध होता। मात्र हा विरोध डावलून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा भाजपचं तिकीट दिलं आणि त्याच्यानंतर नाराजी प्रचंड वाढत गेली आणि नाराजी मुख्य वाढली की काही नेत्यामध्ये वाढली, काही जनतेमध्ये वाढली। मोहिते पाटील यांनी पहिल्यांदा विरोध केला आणि त्यांची उमेदवारी बदलावी अशी मागणी केली। मात्र या विरोधाला न जुमानता भारतीय जनता पार्टीनं हाच उमेदवार पाहिजे असा हट्ट धरला आणि यामध्ये मुख्य जे सूत्रधार आहेत ते मान तालुक्याचे आमदार जयकुमारजी गोरे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी एकांगी ही लढत दिली। मात्र त्यांच्या या लढतीला यश आलेलं नाही। या यशाची आणि अपयशाची कारणं काय तर आपण बघत आहोत। आता याच्यामध्ये असं लक्षात येतं की धैर्यशील मोहिते पाटील हे जिंकले। आता ते का जिंकले याच्या कारणामध्ये पण आपल्याला जावं लागेल आणि त्याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर कशामुळे हारले आणि त्यांच्या अपयशाची काय कारण आहेत। तर मुख्य कारण काय की त्यांच्याबद्दल असणारी प्रचंड नाराजी, दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी बद्दलचा जनतेमध्ये असणारा रोष, तिसरी गोष्ट अशी की फोडाफोडीच्या राजकारणामुळं हे जनतेला न आवडलेलं गणित होतं आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांवर एकूण जनता नाराज होती असं आपल्याला एकूण दिसून येत आहे। आता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडलं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यापासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी लीड घेतलं आणि शेवटच्या टोकापर्यंत लीड नेलं आणि साधारण 1,23,500 मतानं ते जिंकलेले आहेत। याच्यामध्ये काय झालं तर याच्यामध्ये जे विधानसभेचे मतदान संघ होते त्या मतदारसंघामध्ये महत्वाचा मतदारसंघ होता तो फलटण आणि माळशिरस। आता फलटण आणि माळशिरस मध्ये काय झालं तर फलटण मध्ये काही प्रमाणामध्ये विरोध झाला, मात्र तो विरोध भरून काढण्याचं काम रणजित नाईक निंबाळकर यांनी काय केलं आणि त्यांना साधारण 18,700 मताचं लीड मिळालेलं आहे। मात्र दुसरा गट होता तर त्याच्यामध्ये काय झालं की त्याच्या शेजारचा होता मान तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी अतिशय प्रचंड ताकद लावलेली होती आणि त्यांनी आपण दिलेला शब्द खरा केला। त्यांनी साधारण 20 ते 30 हजारापेक्षा जास्त लीड मिळवून देऊ असं सांगितलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ते खरं ठरवलेलं आहे। साधारण 20,500 मताचं लीड मान तालुक्यानं दिलेलं आहे। मान तालुक्यामध्ये कमळाच्या चिन्हाला 20,500 मताचं मताधिक्य जास्त झालेलं होतं आणि इथं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना चांगला फायदा झाला। फलटण आणि मान वगळता इतर तालुक्यामध्ये मात्र त्यांची पिछेहाट झालेली आहे। त्याच्यामध्ये गणित जे चुकलं ते त्यांचा सगळा फोकस होता, भारतीय जनता पार्टीचा फोकस होता आणि प्लस उमेदवाराचा जो फोकस होता तो फक्त माळशिरसवर होता। माळशिरसचं मताधिक्य कमी कसं करायचं आणि याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू होते आणि ते पण खरं आहे, कारण माळशिरसचं मताधिक्य थोडंफार घटलं कारण 70,500 मतं त्यांना पडली त्या माळशिरस तालुक्याच्या विधानसभा गटामधून। खरं तर यामध्ये जास्त मतदान मिळणार अशी अपेक्षा तिथल्या नेत्यांना पण होती आणि तसे प्रयत्न पण चालू होते, पण हे मताधिक्य
आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने कमी करण्याचं काम केलेलं आहे. तिथलं मताधिक्य कमी झालं, पण दुर्लक्ष झालं ते माढा आणि करमाळामध्ये. माढामध्ये साधारण 41,000 मताचं लीड तुतारीलाच म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांना पडलं आणि ती जी आघाडी आहे ती आघाडी निर्णायक ठरली. त्याच्यानंतर पुढे काय झालं तर करमाळामध्ये पण 51,000 जवळजवळ 700 मताचं लीड हे पुन्हा तुतारीला म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांना मिळालं. 2 ठिकाणी जे मिळालेलं लीड आहे ते अतिशय महत्वाचं ठरलं. त्याच्यामध्ये 90, 92, 93 हजाराचं जे लीड मिळालं ते लीड प्लस माळशिरसचं 70,000चं लीड असं जे लीड वाढत गेलं आणि मग तिथंच तुतारीचा विजय झाला. मग तिथं काय झालं, माढा मतदारसंघामध्ये असणारे विद्यमान जे आमदार आहेत बबनदादा शिंदे यांनी जनतेचा कौल ओळखलाच नाही. त्यांना असं वाटत होतं की आपल्याबरोबर सगळी जनता आहे आणि मात्र त्यांनी तिथं थोडंसं दुर्लक्ष केलं आणि या दुर्लक्षाचा तोटा भारतीय जनता पार्टीला झालेला आहे. दुसरीकडे काय झालं तर करमाळ्यामध्ये सगळे गट एकत्र होते. अजितदादाचा गट होता, एकनाथ शिंदेचा गट होता आणि भाजपचा पण गट होता. हे सगळे गट एकत्र होते. पण तिथं काय झालं की या तिन्ही गट एकत्र असून सक्षम गट असून सुद्धा त्यांनी म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. तिथले स्थानिक आमदार जे होते संजय मामा शिंदे यांनी पण या मतदारांचा कौल ओळखला नाही. मतदारांना नेमकं काय पाहिजे होतं आणि कशा पद्धतीनं तो पॅचअप करायला पाहिजे होता ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही आणि मग भारतीय जनता पार्टीनं या 2 मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्यामुळं सगळा फोकस केला तो माळशिरसवर आणि म्हणून माळशिरसमध्ये मिळालेलं मताधिक्य, माढामध्ये मिळालेलं मताधिक्य आणि त्याचबरोबर करमाळ्यात मिळालेलं मताधिक्य याची बेरीज करता हे मताधिक्य 1.5 लाखापेक्षा जास्त केलं आणि ते मताधिक्य मान आणि फलटणनं कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे जरी करत असलं तरी पुन्हा आपण जो सांगोला तालुका होता, सांगोला तालुक्यामध्ये काय की त्याच्याबरोबर त्यांचे जे नेते होते शिवसेनेचे शहाजी बापू पाटील हे सारखे दुसऱ्यांच्या सभामध्ये जाऊन वेळ घालवत होते, मात्र प्रत्यक्ष ग्राउंडवर त्यांनी लक्ष दिलं नाही. जेव्हा ग्राउंडवर आम्ही गेलो त्यावेळेला लक्षात आलं की जनता ही विरोधात चाललेली आहे आणि तीच परिस्थिती करमाळ्यामध्ये पण होती. करमाळ्यामध्ये पण आम्ही गेलेलो होतो. करमाळ्यामध्ये आम्ही पाहिलं करमाळ्यामधली जनता ही निश्चितपणानं तुतारीच असं सांगत होती. आम्ही गेल्यानंतर आम्हाला एक वयस्कर 70 ते 72 वर्षाची व्यक्ती भेटली आणि त्यांनी पहिल्यांदाच आम्हाला सांगितलं की आम्ही तुतारीला काम करणार आहे, आम्ही तुतारीला मतं देणार आहे, आमच्या भागातली सगळी लोक तुतारीला मत देणार आहे. पण हे का तर एकूणच असणारे भारतीय जनता पार्टी आणि उमेदवाराबद्दलची असणारी नाराजी सर्वसामान्य माणसाच्या लोकांच्या तोंडामधून व्यक्त होत होती. मात्र इथं सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं आणि नेते मंडळीने सगळा फोकस केला तो फक्त मोठ्या शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता त्याच्या नेमकं उलट काय झालं तर धैर्यशील मोहिते पाटील आणि पूर्ण मोहिते घराणं यांनी एक प्लॅनिंग केलेलं होतं आणि त्यांनी काय केलंय की नियोजनबद्ध एक कार्यक्रम आखलेला होता. आपल्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, आपल्याकडे असणाऱ्या सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामपंचायतीबरोबर त्यांचे ग्रामपंचायती सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, त्याच्याबरोबर त्यांच्या कारखान्यामध्ये असणारे जे काय कामगार होते, त्याच्याबरोबर त्यांच्या कामकाराचे जे संचालक होते त्या संचालकांना पण बाहेर काढलेलं होतं आणि प्रत्येक गावागावामध्ये एक टीम काम करत होती आणि या टीमनं अतिशय महत्वपूर्ण असं काम केलं. आणि त्याचबरोबर स्वतः मोहिते पाटील घराण्यातले सगळेच्या सगळे लोक एक दिलानं वेगळ्या पद्धतीनं काम करत होते. त्यांच्यामध्ये नियोजनबद्धता दिसत होती. रणजित मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे जरी विद्यमान आमदार असले तरी सुद्धा त्यांनी यावेळेला अतिशय नियोजन पद्धतीनं तुतारीचं काम केलं आणि घरात बसून सगळ्या प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग त्यांनी केलेलं होतं. आणि त्याचबरोबर अर्जुन सिंह मोहिते पाटील, त्याच्याबरोबर त्यांचे सगळे सहकारी आणि त्याच्याबरोबर मदनदादा मोहिते पाटील, त्याच्याबरोबर असणारे बाळदादा मोहिते पाटील या सगळ्यांनी एक नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू केलेला होता आणि त्यांचं नियोजन परफेक्ट होतं. प्रत्येक गावागावामध्ये आपली टीम तयार केली आणि प्रत्येक तळागाळातल्या नेत्यांना भेटायचं काम केलं. मात्र त्याच्यामुळं त्यांना मताधिक्य वाढलेलं आहे. जरी मान आणि फलटणमध्ये त्यांचं मताधिक्य कमी असलं किंवा त्यांना त्यांच्यापेक्षा कमळाला मतं अधिक असली, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मतं जास्त असली
तरी सुद्धा त्यांनी बरोबरीचा प्रयत्न मान आणि फलटणमध्ये केलेला आहे. फलटणमध्ये सुद्धा रामराजे यांनी केलेलं काम निर्णायक ठरलेलं आहे. तिथं पिट्टू बाबा आहेत, संजीव राजा आहेत, या सगळ्यांनी मिळून तुतारीचं काम केलं. आणि बहुतांशी एक गोष्ट लक्षात आली की अजितदादा गटाचे सगळी लोक म्हणजे नेते मंडळी एका बाजूला आणि कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती दिसून येत होती. म्हणजे काय झालं की नियोजनबद्धतेचा अभाव होता आणि या नियोजनबद्धतेचा अभाव असल्यामुळं आणि मग कमळाला आपली शीट गमवावं लागली. आणि मग काय झालं की रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत. जे पराभूत होण्याची मुख्य कारण होती त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण होतं की त्यांना एक महिनाभर अगोदर निवडणूक म्हणजे जाहीर झाल्या त्यांना पहिलं तिकीट त्यांना देण्यात आलेलं होतं. पण एक महिन्याच्या काळामध्ये हे बहादर कुठंच फिरले नाहीत आणि त्यांनी समाजातल्या सगळ्या लोकांच्या बैठकी घेणं हे महत्वाचं. शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना वेळच मिळाला नाही आणि मग अपुऱ्या वेळामध्ये उमेदवार कुणाला भेटू शकले नाहीत. एकांगी लढत दिली ते आमदार जयकुमार गोरे यांनी. आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळं मी तर असं म्हणेन की जे जास्त लीड होतं ते कमी लीड करण्याचं काम आमदार जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे. आणि आपल्या मतदारसंघामध्ये पाय खोवून काम केलं तर केलंच, त्याचबरोबर सगळ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त माळशिरस मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं काम अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्यांच्यामुळेच माळशिरस तालुक्याचं अधिक होणारं लीड कमी झालेलं आहे. आपण आता पाहत आहोत. हे जरी सगळं खरं असलं तरी मात्र जनतेनं याच्यातून काय बोध घ्यायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि भविष्य काळामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांची काय भूमिका आहे हे आता जाणून घेणं महत्वाचं आहे. लोकांना कधीही अंडर एस्टिमेट करू नका, लोकांच्याकडे दुर्लक्ष करू नका. यातून हाच संदेश आपल्याला बघायला मिळतोय. आणि भविष्य काळामध्ये ही जर गोष्ट भाजपनं लक्षात घेतली तर भविष्य काळामध्ये त्यांना निवडणूक जर जाणार नाही. नाहीतर भविष्य काळामध्ये अशाच प्रकारे लोकांना जर तुम्ही अंडर एस्टिमेट केलं, दुर्लक्षित केलं तर जनता अशा पद्धतीचे निर्णय घेऊ शकते. हे या निकालामधून सिद्ध होत आहे. म्हणून पहिल्यापासूनच आपण म्हणत होतो की जनता एका बाजूला आणि जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि आता भविष्य काळामध्ये अशाच प्रकारच्या घटना घडत जातील. तुम्ही काही करा पण जनतेला अंडर एस्टिमेट करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.